केडगाव उपनगराचा गेल्या 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाली आहेत। महावितरण कार्यालयाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनी विरोधात संतापाची लाट आहे। केडगाव उपनगराचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार प्रशासनाने आंदोलन न करण्यासाठी पत्रव्यवहार केला व बैठकीचे आयोजन करून केडगाव उपनगराचा विजेचे प्रश्न पुढील 15 दिवसात सोडवण्याचे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता SR राहिंज यांनी बैठकीत दिले असल्याची माहिती महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली। यावेळी सहाय्यक अभियंता राहुल शिलावंत व कर्मचारी उपस्थित होते। विद्युत विभागाने अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणं गरजेचं होतं, मात्र कुठल्याही उपाययोजना न झाल्यामुळे लाईट वारंवार जात असून 2-2 दिवस केडगाव अक्षरशः अंधारात राहत आहे। आता महावितरण प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असून एकाच दिवशी संपूर्ण कामे मार्गी लावणार आहेत। कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागते। त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी मनोज कोतकर यांनी केल्यानंतर केडगाव उपनगराचे 2 भागात विभागणी केली जाणार असल्यामुळे कर्मचारी देखील वाढवून दिले जाणार असल्याचं महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आलंय। 2 पोलमधील अंतर जास्त असल्यामुळे तारा अक्षरशः लोंबकळत असतात। यामध्ये नवीन पोल बसवून देण्याचं आश्वासनही दिलं गेलंय। तसेच गरज असेल तिथे डीपीचं नियोजन केलं जाईल। याचबरोबर महावितरण कार्यालयाचा दूरध्वनी कायम बंद असतो किंवा तो उचलला जात नाही, त्यामुळे नागरिकांची तक्रार कुठे करायची हा प्रश्नही निर्माण होतो। यावेळी महावितरणकडून सांगण्यात आले की कर्मचारी संख्या अपुरी असून लवकरच केडगाव उपनगरासाठी जास्तीत जास्त कर्मचारी दिले जाणार आहेत। यावेळी मनोज कोतकर यांनी नागरिकांना लाईट बिल जास्त येत असल्याने स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केलाय। यावेळी महावितरण कंपनीने सांगितलं की नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतल्यास सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत एका युनिट मागे 80 पैसे कमी केले जाणार आहेत। त्यामुळे नागरिकांना लाईट बिल देखील कमी येणार आहे। तसेच रीडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा येणारा खर्च कमी होणार आहे। तरी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावं। काही नागरिकांना जास्त लाईट बिल आले असेल। सिस्टीम डेव्हलपमेंटचं काम सुरू असल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय। पुढील बिलामध्ये वाढीव आलेले पैसे कमी केले जाणार आहेत। तसेच केडगाव वीज तक्रार मुक्त करण्याचं आश्वासन महावितरण कार्यालयाकडून देण्यात आलंय। तरी नागरिकांनी महावितरण कार्यालयाकडे मोबाईलवरून तक्रार करता येणार आहे। यासाठी महावितरण कार्यालयाचा मोबाईल नंबर 9930 39 93 03 हा असून यापुढे MREG व ग्राहक नंबर टाकावा व ग्राहकांनी तक्रार करावी। त्याचं निवारण देखील तातडीने केलं जाईल असं आश्वासन या बैठकीमध्ये देण्यात आलं असल्याची माहिती मनपा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली आहे। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। 12-13 दिवसापूर्वी MSB ऑफिसला पत्र दिलं होतं की जर आमचे प्रश्न 8 दिवसात सुटले नाही तर आम्ही केडगावच्या वतीनं आंदोलन करू। तर या पत्राचा विचार करून आज या ठिकाणी राहीन साहेब असतील, शेलवत साहेब असतील, MSBचे स्टाफ पोपटजी सातपुते असतील, या सर्वांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये जे केडगावची ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आमच्याकडून माहिती घेतली आणि त्याचप्रमाणे MSB कडे जी काही आतापर्यंत ज्या काही कंप्लेंट आल्या होत्या याचा सर्वांचा विचार करून त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये ज्या तारा जास्त लोंबकळत आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम, त्याचप्रमाणे ज्या फांद्या तारांमध्ये गुंतल्यात तर त्या लवकरात लवकर त्या तोडण्याचं काम या ठिकाणी MSB करून देणार असं आश्वासन या ठिकाणी दिलं। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पोलची आवश्यकता आहे कमी जास्त प्रमाणात आता आपल्याला ते उपलब्ध करून देणार आहेत आणि जे काही काम राहील तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर करून देतील। या ठिकाणी आपण त्यांना केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डीपीची मागणी केली, त्याचप्रमाणे पोलची देखील मागणी केली। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जास्त स्पार्किंग होती त्या ठिकाणी बंच कंडक्टरची देखील मागणी केली। त्याचप्रमाणे आपल्या 2 रोडवर असणारा विद्यानगर, हनुमाननगर, इंदिरानगर परिसरातील जो माळेवाड्या फेडरवर असणारी जी वीज आहे ती कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होते। त्यामुळं कायम त्याला नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो। त्या संदर्भात देखील साहेबांना विनंती केली। आता त्याचा खर्च थोडा जास्त असल्या कारणानं साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर तो देखील विषय आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू आणि तो कसा सोडवता येतोय त्यासाठी देखील प्रयत्न करू। पूर्ण केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डीपी संदर्भात, पोल संदर्भात सर्व विषयावरती या ठिकाणी साहेबांबरोबर चर्चा केली।
सर्व चर्चा सकारात्मक झाली आणि लवकरच बऱ्याचशा अडचणी सोडवण्याचं देखील या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे जे आता स्मार्ट मीटर बसवत आहेत त्या मीटरमुळं बऱ्याचशा नागरिकांना जास्त कमी बिल आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी देखील नागरिक नाराज आहेत. ते देखील त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणींमुळं त्या ठिकाणी बिल कमी जास्त झाले असतील तर लवकरच ते देखील आम्ही त्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी तो विषय देखील मार्गी लावू. आणि मी MSEBचे असतील, राईन साहेबांचे असतील, सेलोत साहेबांचे असतील, या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे काही पत्र दिलं त्या पत्राला उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलं आणि बैठकीचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण आभार आज मानतो पण येणाऱ्या 15-20 दिवसात त्यांनी आपलं काम जर केलं नाही तर पुन्हा आपल्याला MSEB कडे यावं लागेल आणि जर काम झालं तर चांगल्या याने येऊन आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.